Hello students, welcome to the next lecture of this reproduction in lower and higher animals. लास्ट लेक्चरला आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पाहिली होती, त्याचे इंटरनल जेनिटॅलिया, एक्सटर्नल जेनिटॅलिया आणि एक्सटर्नल जेनिटॅलियामध्ये आपण काही ग्लँड्स बघितल्या होत्या आणि त्या ग्लँड्समधली एक थोरॅसिक ग्लँड आपण बघितली होती, ती म्हणजेच मेमरी ग्लँड्स. ओके, आता या मेमरी ग्लँड्सशी रिलेटेड काही एक डिसऑर्डर्स आहेत ज्याला आपण ब्रेस्ट कॅन्सर म्हणतो. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे काय, तो कुठं तयार होतो, एक्झॅक्टली त्याचे सिम्पटम्स काय आहेत, त्याच्यासाठी आवश्यक असणारी ट्रीटमेंट काय असते, ते डिटेक्ट कसं करायचं, हे सगळं आपण बघणार आहे. त्याचबरोबर मेल आणि फिमेल यांची प्युबर्टी पिरियड असतो, म्हणजे सेक्स्युअल मॅच्युरिटी, ते कसं असतं, कधी स्टार्ट होतो, काय काय त्याची लक्षणं असतात, एंड कधी होतो, कोणत्या हार्मोनमुळं होतं, हेही आपल्याला पाहायचं आहे. त्याचबरोबर मेन्स्ट्रुअल सायकल, की जी प्रायमेटची महत्त्वाची सायकल असते, ब्लिडिंग सायकल, मेन्सेस म्हणतो आपण, फिमेलमध्ये स्पेशली होते, फिमेल सिस्टीममध्ये, तर तीही पाहणार आहे. त्याच्या कोणकोणत्या फेजेस आहेत, किती दिवसांच्या फेजेस आहेत, ओव्हरीमध्ये काय बदल होतात, युटेरसमध्ये काय बदल होतो, हार्मोनमध्ये काय चेंजेस होतात, इवन बॉडी टेम्परेचरमध्ये काय बदल होतात, हे आपण डिटेल बघणार आहे. सुरुवातीला आपण ब्रेस्ट कॅन्सर या संदर्भातली माहिती घेऊया. ॲक्च्युली कॅन्सर म्हणजे काय असतं, अनकंट्रोल्ड ग्रोथ ऑफ सेल किंवा अनकंट्रोल्ड सेल डिव्हिजन्स टू फॉर्म द ट्यूमर इज नथिंग बट कॅन्सर. सो डेफिनेशन काय होईल बघा कॅन्सरची, दी अनकंट्रोल्ड सेल डिव्हिजन्स टू फॉर्म लुम्प तयार होईल किंवा ट्यूमर तयार होते, याला आपण कॅन्सर म्हणत असतो. सो अनकंट्रोल्ड सेल डिव्हिजन्स टू फॉर्म द ट्यूमर, स्वेलिंग असेल, लुम्प तयार होईल, टेंगोळ म्हणतो आपण, फॉर्मेशन ऑफ लुम्प, तर याला आपण जनरली कॅन्सर म्हणत असतो. आता याचे जर लोकेशन पाहिजे म्हटलं, लोकेशन पाहिजे आपल्याला, त्याच्यानंतर त्याचे सिम्पटम्स पाहिजे आहेत, त्याच्यानंतर त्याचं डिटेक्शन कसं होतं हेही पाहायचं आपल्याला, डिटेक्शन कसं ओळखायचं, ट्रीटमेंट काय आहे का हेही बघायचं आपल्याला. तर हे सगळे मुद्दे आपण पाहणार आहे. काय काय पाहणार आहे बघा, वन्स अगेन, लोकेशन, सिम्पटम, डिटेक्शन अँड ट्रीटमेंट. लोकेशन नावावरून लक्षात येतं, ब्रेस्ट कॅन्सर इज रिलेटेड विथ ब्रेस्ट. सो ब्रेस्ट पार्ट, ॲट ब्रेस्ट पार्ट. थोरॅसिक पार्ट असतो, ज्याला आपण मेमरी ग्लँड्स म्हणत असतो, ब्रेस्ट पार्ट, राईट, मेमरी ग्लँड्स. त्याचे लोकेशन आहे. सिम्पटम काय काय असतं बघा, याच्यामध्ये वेगवेगळे सिम्पटम्स आहेत. स्वेलिंग ऑल पार्ट्स ऑफ द ब्रेस्ट, स्वेलिंग ऑल पार्ट्स ऑफ ब्रेस्ट, म्हणजे ब्रेस्टवरचे काही जे सगळे पार्ट्स आहेत त्याच्यामध्ये स्वेलिंग होईल किंवा इंडिव्हिज्युअल पार्टमध्ये होईल. फॉर्मेशन ऑफ लुम्फ, ट्यूमर, ट्यूमर तयार होते.
त्याचबरोबर स्किन इरिटेशन आहे, पेन्स ॲट निपल असेल, रेडनेस, स्किन थिक स्किन रेडनेस ऑन स्किन, इचिंग ऑफ स्किन, हे वेगवेगळे सिम्पटम्स आहेत. इवन पेन्स ॲट निपल, और ब्रेस्ट, आता याला डायग्नोज करायचं असेल, हे निदान करायचं असेल तर त्यासाठी वेगवेगळे टेक्नॉलॉजी असते. मॅमोग्राफी आहे, अल्ट्रासाऊंड आहे, MRI आहे, ब्लड टेस्ट आहे. मॅमोग्राफीमध्ये एक्सरे कंडक्ट केला जातो किंवा त्याला मॅमोग्रॅम म्हणत असतो आपण. सो मॅमोग्राम एक्सरे असतो. त्याच्यानंतर अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी असते, अल्ट्रासाऊंड टेक्नॉलॉजी. त्याचबरोबर MRI सुद्धा असते, मॅग्नेटिक इमेज रेडिएशन्स असतं. त्याच्यानंतर बायोप्सी असेल, ब्लड टेस्ट असेल, बायोप्सी, ब्लड टेस्ट, ह्या वेगवेगळ्या डिटेक्शन टेस्ट आहेत. मॅमोग्राम असेल, अल्ट्रासाऊंड असेल, MRI असेल, बायोप्सी म्हणजेच सेलचं एक्झामिनेशन असेल. सो दीज आर दी व्हेरियस टेक्निक्स यूज्ड फॉर दी डिटेक्शन ऑफ कॅन्सर. ट्रीटमेंटमध्ये वेगवेगळी ट्रीटमेंट आहे, जसं की किमोथेरापी, त्याच्यानंतर रेडिएशन थेरपी, त्याचबरोबर लुम्फेक्टोमी पण आहे. लुम्फेक्टोमी, लुम्फ रिलीज करणे, लुम्फेक्टोमी. सर्जरी करून त्या लुम्फ रिमूव्ह करण्याला लुम्फेक्टोमी म्हटलं जातं किंवा मॅमोप्लास्टी पण टेक्निक यूज केलं जातं. मॅमोप्लास्टी. ओके, सो दीज आर दी सम ऑफ द ट्रीटमेंट. किमो म्हणजे केमिकल असतील, रेडिएशन्स असतील, लुम्फ रिमूव्ह करणं असेल किंवा मॅमोप्लास्टी असेल म्हणजे मेमरी ग्लँडशी रिलेटेड काही सर्जरी असतील तर त्याही ट्रीटमेंटमध्ये येतात. डिटेक्शन, ट्रीटमेंट, सिम्पटम आणि लोकेशन ही 4 सगळ्यात महत्त्वाची वैशिष्ट्ये आपण कॅन्सरशी रिलेटेड बघितले. आता ह्या ब्रेस्टमध्ये जे मेमरी ग्लँड्स आहेत त्या मेमरी ग्लँडचं मेन फंक्शन असतं प्रोडक्शन आणि इजेक्शन ऑफ मिल्क. मिल्क प्रोड्यूस करायचं आणि बेबीसाठी फिडिंग म्हणून ते यूज केलं जातं, सिक्रीट केलं जातं. काही ठिकाणी मदर्स मिल्क असतं, हे बेस्ट फूड असतं फॉर दी बेबी बिकॉज इट इज रिच इन अँटीबॉडीज. अनेक रोगजंतूंच्या विरुद्ध काम करणाऱ्या अँटीबॉडीज असतात मदर्स मिल्कमध्ये. सो कॉल्ड ॲज अ बेस्ट फूड. फर्स्ट मदर्स, कोलोस्ट्रोम म्हणतो आपण, फर्स्ट मदर्स मिल्क असतं त्याला कोलोस्ट्रोम म्हणत असतो. आणि जे बेस्ट फिडिंग असतं अँटीबॉडीज असतात. सो मदर्स फर्स्ट मिल्क असतं. आफ्टर दी पार्च्युरेशन कॉल्ड ॲज कोलोस्ट्रोम. कोलोस्ट्रोम. इट इज रिच इन antibodies. Rich in antibodies. So best food for baby.
बेस्ट फूड फॉर बेबी. So this colostrum is important, rich in antibodies, प्रोटेक्टिंग, म्हणजे त्याची इम्युनिटी पॉवर वाढते, बेबीची इम्युनिटी बूस्ट होते मदर्स मिल्कमुळं. पण काही ठिकाणी आपण विविंग टेक्निक पाहतो. सो मदर्स मिल्क इज रिप्लेस्ड बाय सॉलिड फ्लूइड कॉल्ड एज विविंग. वेनिंग, याला वेनिंग म्हटलं जातं. ह्याच्या वेनिंगमध्ये काय होतं, सो मदर्स मिल्क इज रिप्लेस्ड बाय सॉलिड फूड. मदर्स मिल्क इज रिप्लेस्ड बाय सॉलिड फूड. म्हणजे एका विशिष्ट वेळेनंतर, काही दिवसानंतर किंवा काही महिन्यांच्या नंतर जे मदर्स मिल्क असतं ते कमी होतं आणि त्या ठिकाणी आपण सॉलिड फूड त्याला फिडिंग करतो बेबीसाठी. त्या कंडिशनला विनिंग्ज म्हटलं जातं. आणि मदर्स फर्स्ट मिल्क असतं याला कोलोस्ट्रोम म्हटलं जातं. सो मदर्स मिल्क इज रिप्लेस्ड बाय सॉलिड फूड, म्हणजे त्या लहान मुलाला दूध कमी झाल्यानंतर ते बाहेरचेच पदार्थ दिलं जातं. रोटी असेल, राईस असेल, सॉलिड फूड दिलं जातं. त्या प्रोसेसला विनिंग्स म्हटलं जातं. सो दिस इज अबाउट ब्रेस्ट कॅन्सर. अनकंट्रोल्ड ग्रोथ असते ऑफ सेल डिव्हिजन, याला म्हटलं जातं कॅन्सर. ब्रेस्ट पार्टमध्ये होतो. मेमरी ग्लँड्स आहे, स्वेलिंग आहे, फॉर्मेशन ऑफ लुम्फ, ट्युमर्स असतील, थिक स्किन असेल, रेडनेस ऑफ स्किन, इचिंग ऑफ स्किन. मॅमोग्राम टेक्निक आहे, एक्सरे केला जातो, अल्ट्रासाऊंडच्या साहाय्याने असेल, MRI असेल, बायोप्सी, ब्लड टेस्ट, ह्या सगळ्या टेस्ट केल्या जातात. आणि ट्रीटमेंटसाठी किमोथेरपी असेल, रेडिएशन असेल, लुम्पेक्टोमी असेल, मॅमोप्लास्टी असेल, ह्या वेगवेगळ्या टेक्निक्स यूज केले जातात. सो दिस लास्ट वन इज मॅमोप्लास्टी. सो दिस इज अबाउट ब्रेस्ट कॅन्सर. ब्रेस्ट कॅन्सरची इन्फॉर्मेशन आपण बघितलेलं आहे मेमरी ग्लँडच्या नंतर. आता याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट पार्ट कंटिन्यू करायचा आहे. आणि तो नेक्स्ट पार्ट जो आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजेच प्युबर्टी किंवा सेक्स्युअल. बघूया आता आपल्याला सेक्स्युअल मॅच्युरिटी इन मेल अँड फिमेल, ज्याला आपण प्युबर्टी पिरियड म्हणतो. सेक्स्युअल मॅच्युरिटी होते, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मॅच्युअर होत असतात. सो फंक्शनल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, याही ठिकाणची रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असते ती फंक्शनल होते. सो फंक्शनल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ओके. याच्यानंतर हा जो पिरियड असतो हा सरासरी, म्हणजे आपण जर त्याला एज ग्रुप म्हटलं तर जनरली मेलमध्ये 12 to 15 इयर्स पिरियड असतो. ॲट दी एज ऑफ So at the age of 12 to 15 years, so it at the age of, as थोडासा अर्ली पिरियड असतो हा फिमेलमध्ये, at the age of 10 to 14 years. ओके, 12 to 15 years, 10 to 14 years. फॉर्मेशन ऑफ मेल गॅमिट्स. सो फॉर्मेशन ऑफ मेलमध्ये मेल गॅमिट्स तयार होतात. मेल गॅमिट्स, ह्या मेल गॅमिट्सला स्पर्म्स म्हटलं जातं. दॅट मीन्स फॉर्मेशन ऑफ स्पर्म्स. मेल गॅमिट्स म्हणजे स्पर्म्स आहेत, स्पर्म तयार केले जातात. इकडं फिमेल गॅमिट तयार केलं जातं. सो फॉर्मेशन ऑफ female gametes.
आणि या फिमेल गॅमेट्सला एग्स किंवा ओव्हा म्हटलं जातं. सो फिमेल गॅमेट्स मीन्स एग्स और ओव्हा. हे फॉर्म केले जातात प्युबर्टी पिरियडमध्ये. याच्यामध्ये हार्मोन्स पण तयार केले जातात, सेक्स हार्मोन्स असतात. सो फॉर्मेशन ऑफ सेक्स हार्मोन, ज्याला मेल सेक्स हार्मोन म्हणतो आपण. इन मेल इज अ टेस्टोस्टेरॉन. अँड्रोजनचा पार्ट असतो टेस्टोस्टेरॉन. इकडं फिमेल सेक्स हार्मोन तयार होतात. सो फॉर्मेशन ऑफ फिमेल सेक्स हार्मोन्स. याच्यामध्ये इस्ट्रोजन असेल, प्रोजेस्टेरॉन असेल. सो इस्ट्रोजन, ओनी स्पेलिंग लिहिलं तरी चालतं, OES, इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन. ही फिमेल सेक्स हार्मोन आहेत. टेस्टोस्टेरॉन इज अ मेल सेक्स हार्मोन. इस्ट्रोजन अँड progesterone are the female sex organ which are responsible for formation of secondary sexual characters. Formation of secondary sexual characters. So formation of secondary sexual characters हे आपण याच टॉपिकमध्ये सुरुवातीला बघितलं होतं. secondary sexual characters in male like बियर्ड असेल, फॉर्मेशन, मुस्टॅच असतील, ॲडम्स ॲपल असतील, साऊंडमधले होणारे चेंजेस असतील, ही सेकंडरी सेक्स्युअल कॅरेक्टर्स तयार करतं. सो इथंही फॉर्मेशन ऑफ फिमेल सेकंडरी सेक्स्युअल कॅरेक्टर्स. सो फॉर्मेशन ऑफ फिमेल सेकंडरी सेक्स्युअल कॅरेक्टर्स. ओके, इथं मेल सेकंडरी सेक्स्युअल कॅरेक्टर्स तयार होतात, फिमेल सेकंडरी सेक्स्युअल कॅरेक्टर्स तयार होतात. सो दिस सेकंडरी सेक्स्युअल कॅरेक्टर्स रिमेन थ्रूआउट दी लाईफ. सो सेकंडरी सेक्स्युअल कॅरेक्टर्स remain throughout the life. इकडं मात्र मेन्स्ट्रुअल सायकल असते. ही मेन्स्ट्रुअल सायकल एका विशिष्ट डे नंतर स्टॉप होते. सो मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप ॲट दी एज ऑफ 45 to 50 years. स्टॉप at the age of 45 to 50 years, ज्याला आपण मेनोपॉज म्हणत असतो. सो कॉल्ड ॲज मेनोपॉज. So once again, in male and in female, so functional reproductive system, इथंही functional reproductive system आहे. At the age of 12 to 15 years, at the age of 10 to 14 years, formation of male gametes means sperms, formation of female gametes means eggs किंवा ओव्हा. So formation of male sex hormone testosterone, formation of female sex hormone estrogen and progesterone, formation of male secondary sexual characters, formation of female secondary sexual characters. सो सेकंडरी कॅरेक्टर्स रिमेन थ्रूआउट दी लाईफ. इथं मात्र मेन्स्ट्रुअल सायकल असते, ती विशिष्ट कालावधीनंतर 45 to 50 years नंतर ती स्टॉप होते. त्या स्टॉप झालेला जो पिरियड असतो याला आपण म्हटलं जातं मेनोपॉज. सो दिस इज द सेक्स्युअल मॅच्युरिटी पिरियड कॉल्ड ॲज प्युबर्टी. राईट डाऊन दिस प्युबर्टी. मेल फिमेल सेकंडरी सेक्स्युअल कॅरेक्टर ही प्युबर्टीमध्ये तयार होतात. आपण ही याच टॉपिकच्या सुरुवातीला बघितली होती. वन्स अगेन आपण बघतो. सो प्रेझेन्स ऑफ बियर्ड,
बियर्ड, मेलमध्ये बियर्ड तयार होते, दाढी तयार होते, प्रेझेन्स ऑफ मुस्टॅच पण तयार होते. त्याच्यानंतर साऊंडमध्ये चेंजेस होतात, हेअर्स ऑन चेस्ट तयार होतं. सो हे हेअर्स ऑन चेस्ट. मस्क्युलर बॉडी होते, बॉडीमध्ये मसल्स फॉर्मेशन जास्त होते, मस्क्युलर बॉडी. त्याचबरोबर एनलार्ज्ड लॅरिंग्स, लॅरिंग्स असतो त्याची साईज वाढते. सो एनलार्ज्ड लॅरिंग्स, त्याला आपण ॲडम्स ॲपल पण म्हटलं जातं. ॲडम्स ॲपल MCQ साठी विचारलं जातं. एनलार्ज्ड लॅरिंग्सला म्हटलं जातं ॲडम्स ॲपल. इन केस ऑफ मेल मे बी आस्क फॉर नीट अँड CET, नीट अँड CET. ओके. तसंच फिमेलमध्ये पण आहेत. डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट, डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट, ब्रेस्ट डेव्हलप होते प्युबर्टीला. याच्यानंतर पेल्विक रिजन असतो, पेल्विस हा तो ब्रॉड होतो. सो ब्रॉड पेल्विस, ब्रॉडर पेल्विस असतं. कमरेचा जो पार्ट असतो तो थोडा ब्रॉड होतो, ब्रॉडर पेल्विस. त्याच्यानंतर साऊंडमध्ये चेंजेस होतात, हाय पिचड साऊंड असतो, मेलमध्ये लो पिच असतो. सो पिचड साऊंड. प्रेझेन्स ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल, मेन्स्ट्रुअल सायकल from 10 to 14 years up to 45 to 50 years. Okay, so this is the menarche, this is the menopause. सो दीज आर द वेरियस टाइप्स ऑफ सेकंडरी कॅरेक्टर्स. रिपीटेड पार्ट आहे, झालेला पार्ट आहे. जस्ट या ठिकाणी प्युबर्टीमध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स तयार होतात मेल अँड फिमेलमध्ये. ओके.